शाळेची घंटा तिने वाजवली, प्रथम शाळेची घंटा तिने वाजवली, प्रथम शाळेची घंटा तिने वाजवली. पहिली उघडली मुलीची शाळा, पहिली उघडली मुलीची शाळा, जागृत केला समाज गोरा, जागृत केला समाज गोरा. दिनदिनांची झाली माऊली, दिनदिनांची झाली माऊली, पूर्ण भारतात गाजवली, पूर्ण भारतात गाजवली. अहो प्रथम शाळेची घंटा तिनेच वाजवली, अहो प्रथम शाळेची घंटा तिनेच वाजवली. दिसायला होती कवडी पोरा, दिसायला होती कवडी पोरा, रूप सुंदर मन खरीरा, रूप सुंदर मन खरीरा. रस्ता डाकुमवाली, रस्ता डाकुमवाली, त्याला मदंगी दाखवली, त्याला मदंगी दाखवली. अहो प्रथम शाळेची घंटा तिनेच वाजवली, अहो प्रथम शाळेची घंटा तिनेच वाजवली. ऐका ऐका भारताची नारी, ऐका ऐका भारताची नारी, ज्योती सावित्री वाव घरोघरी, ज्योती सावित्री वाव घरोघरी. क्रांतीची ज्योती, क्रांतीची लावा रक्ताची ज्योत, क्रांतीची लावा रक्ताची ज्योत, अशी ज्ञानाने पेटवली, अशी ज्ञानाशी. जमणाऱ्यांना सर्वांना स्नेह नमस्कार. आज क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती म्हणजेच बालिका दिन आपण नेहमीप्रमाणे साजरा करणार आहोत. त्यासाठीच आपण हा छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला आहे. मित्रांनो, स्त्रीला कोणताही अधिकार नव्हता, मात्र महात्मा फुले यांनी 1948 मध्ये पहिली मुलींची शाळा काढली. त्या मुलींची उघडली जिने शाळा, मुलींची उघडली जिने शाळा. तिच्या फोटोवर घाला तुम्ही कितीही फुलांच्या माळा, फिटणार नाही कधी तिची उपकार, जग विसरणार नाही कधी तिचे विचार. मुलींना जगात सन्मान दिला तिने, मुलींना जगात सन्मान दिला तिने, मुलांबरोबर उभे केले तिने. मुले जे करू शकतात ती मुली पण करू शकतात असे जगाला दाखवून दिले तिने. हा, हे कविता कोणाची आहे? मग तर सांग ना, स्वतःची कविता आहे म्हणून. विद्या शिकताच पावाल ते सुख, घ्यावा माझा लेख ज्योती म्हणे. त्या काळी समाजात स्त्रियांना मानाचं स्थान नव्हतं. संसार करणारी, चूल आणि मूल सांभाळणारी स्त्री गुलामाप्रमाणे जीवन जगत होती. शाळा शिकण्याचा तिला अधिकार नव्हता, स्वतंत्र विचार करण्याची तिला मुभा नव्हती. पतीचा मृत्यू झाला तर दुसरं लग्न करण्याची परवानगी नव्हती. उलट पतीच्या जळत्या सरणात उडी मारून सती जाण्यासाठी तिला भाग पाडलं जात होतं. हे असं का? याला कारण एकच, अज्ञान. शिक्षण नाही, मुलींना एकत्रित येण्याची जागा नाही. म्हणूनच माता सावित्रीनं ज्योतिबांना साथ दिली. समाज कंटकांच्या विरोधाला न जुमानता, जीवाची पर्वा न करता ज्योतिबांनी सुरू केलेल्या मुलींच्या शाळेत पहिल्या शिक्षिका होऊन सावित्रीबाई शिकवायला गेल्या. म्हणूनच आज साऱ्या स्त्रिया शिक्षित झाल्या, उच्च पदावर गेल्या, त्यांना स्वातंत्र्य प्राप्त झालं. अन्यथा काय झालं असतं कल्पनाच करायला नको.